हे मूग डाळ आहे, छिलक्याची मूग डाळ. पाणी टाकून त्याच्यामध्ये तिखट, मीठ, हळद पावडर आणि धने पावडर हे थोडं थोडं टाकलं अर्ध्या क्वांटिटीमध्ये आणि त्याला शिजवलं पूर्ण. मीठ वगैरे टाकलं. आता मी त्याला फ्राय करते म्हणजे फोडणी देते. तर तेल टाकलं. तेल टाकल्यावर कांदा टाकला, लसूण टाकलं, अख्खे लसूण पण आहे याच्यात. हे सलाद आहे, तूरसोला, मेथी आणि पत्ताकोबीचं. त्याच्यामध्ये लसूण आहे आणि मीठ आहे, मिरची आहे थोडी. ते जे दाखवलं ते चण्याच्या डाळीची चटणी आहे, दही घातलेली. तर हे सलाद आहे, त्याच्यासोबत लिंबू पिळलेला आहे याच्यावर. मेथी टाकल्यामुळे दही टाकलेलं नाही, कांदा वगैरे टाकून नाही. हा माझा पाटावर बनता आहे. तर हे कमी गॅसवर लांब लांब फोडी टाकलेले आहे. कमी गॅसवर त्याला फ्राय करते. तिखट पावडर टाकलं, हळद पावडर टाकलं, थोडं थोडं टाकलं कारण का पहिले होतं. त्याला थोडं जळू दिलं. थोडं मी पीठ टाकलं चण्याच्या डाळीचं कच्चं आणि हे थोडं भाजतं. फोडणी दिली. आता हे मी चण्याची डाळ, त्याच्यात थोडी भेंडी पण आहे, एक भेंडी टाकली फक्त. आणि हे एवढा रस्सा खाणार. जेवढा मला रस्सा पाहिजे जेवढ्या लोकांसाठी तेवढा मी रस्सा त्याच्यात टाकलेला आहे. तर ते बघा भेंडी. चण्याची डाळ पहिले तेलामध्ये शिजवणार आणि जेव्हा ती शिजली मसाल्यामध्ये तेव्हा ते पाणी टाकणार. रस्सा जेवढा पाहिजे तेवढा मला वरचं पाणी. तर हे मी 5-7 मिनिट झाकून ठेवून ती शिजते तेलामध्ये. तिखट मिळतात ते तुरीची डाळ, मुंगाची डाळ घेतली छिलक्यावाली, ती मी भिजू घातली नाही आहे. याला मी फिरवणार नाही कारण का याला जास्त फिरवायचं नसतं. हे लसूण त्याच्यामध्ये शिजणं तेलात टाकलं. तर हे इतकं पाणी आहे. हे 10 मिनिट चांगलं शिजवलं मी वाफेवर. ते पूर्ण मसाल्यामध्ये ती डाळ छान शिजली. त्याला थोडं घोटत आहे चमच्याने. शिजवताना मी तेवढी डाळ शिजवली नाही. नंतर याच्यामध्ये पेस्टसारखी झालेली पाहिजे अशी ते शिजवली बघा. ते लसूण पण शिजलेला आहे. आता मी पाणी टाकलं. पाण्याची क्वांटिटी मी वाढवली होती. आम्हाला जेवढ्या लोकांना हे वरण पाहिजे त्याच्यासाठी तशी ती डाळ टाकली मी तशी तेवढीच. तर हे बघा थोडं पाणी टाकलं त्याच्यातलं. आता हे पूर्ण पाणी टाकणार आणि एवढाच रस्सा ठेवणार.
बस 5 मिनिट वाफेवर शिजवणार कमी गॅसवर, फक्त 5 मिनिट आणि ही रेडी झाली. आता ही खाण्यासाठी रेडी झाली. बघा आता ही डाळ मुंगाची छिलक्याची डाळ आहे. ही मी टमाटर वगैरे याच्यातच टाकलेली, थोडंसं टमाटर पण टाकलं. सांबार वरून टाकलेला आहे, पण याच्यात दिसला नाही, कारण का तुम्ही टाका त्यामध्ये. सांबार पण टाकल्यानंतर झाकून ठेवलेलं थोडं गॅस बंद केल्यावर. ही दह्याची चटणी आहे, ही चण्याची तडका दिलेली, भाकरी सोबत ही सलाद आहे. भात, असा हा आजचा मेनू. आणि हे तूर सोला मीठ टाकून बॉईल केलेला आहे. याला मीठ टाकून बॉईल केले. आता याला छान शिजवले आणि याचा भरता बनवणार आहे. त्याच्यासाठी एक मिरची सोल्याला पाट्यावर बनट्यावर पेस्ट बनवली याची दरदरी, आणि कांदे टाकले थोडं, मीठ टाकलं थोडं आणि मिरची टाकली. बस एवढाच आहे. याच्यात जिरं वगैरे टाकलेलं नाही, साईड डिश म्हणून.